सकल मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नासंदर्भात अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अकलूज नगरपंचायत परिसर, याचबरोबर संग्रामनगर जिल्हा परिषद गट, याचबरोबर शंकरनगर जिल्हा परिषद गट या गटामधील मंडळी अकलूजच्या महर्षी चौकामध्ये साखळी उपोषणाला बसलेले आहेत। या ठिकाणी साखळी उपोषणाला संग्रामनगर जिल्हा परिषद गट असेल, शंकरनगर जिल्हा परिषद गट असेल, याचबरोबर अकलूज नगरपंचायत परिसर असेल, नगर परिषद परिसर असेल, या परिसरातील सकल मराठा समाज बांधव या साखळी उपोषणाला बसले आहेत। आज आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तुम्ही दोघे मराठा एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकच मिशन मराठा आरक्षण, या ठिकाणी मिशन मराठा आरक्षण। अकलूज नगर परिषद परिसर, याचबरोबर संग्रामनगर जिल्हा परिषद गट आणि शंकरनगर जिल्हा परिषद गटातील सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी साखळी उपोषणाला मराठा आरक्षणासंदर्भात बसले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी आहेत बबनराव शेंडगे। आपण या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे कसं पाहता? उत्तम सर्वांना जय जाव जय शिवराय। हा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस अतिशय गंभीर चाललेला आहे आणि सरकार याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। आणि जे मनोज जरांगे आहेत, जे उपोषणाला बसलेले आहेत, त्यांची प्रकृती खालवत आहे आणि जर त्यांच्या प्रकृतीला काही धोका झाला तर हे सरकारला अतिशय महागात पडणार आहे। तरी ह्या आरक्षणा प्रश्नावर सरकारने वेळेत सावध व्हावं आणि मराठा समाजाचा जो जनक्षोभ उसळणार आहे भविष्यात, तो उसळू नये याची आताच त्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी माझी एक सरकारला नम्रतेची विनंती आहे। सरकार मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आणि सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा या ठिकाणी सकल मराठा समाज बांधवांनी दिलेला आहे। याचबरोबर माळशिरस तालुक्यातील ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट खराडे साहेब आपल्या सोबत आहात। आपण कायदेशीर क्षेत्रात गेले अनेक वर्ष काम पाहताय, तर सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात काय आपण सूचना करू शकता? प्रथम सर्वांना नमस्कार। सरकारला खरं तर यातलं सर्व गमक माहिती आहे। झालेली जनगणना जी आहे ती चुकीची झालेली आहे याची जाणीव सरकारला आहे। ओबीसींना खूप मोठं प्रमाणात आरक्षण दिलं गेलेलं आहे। त्यांची लोकसंख्या चुकीची दाखवून त्यांना मराठा ओबीसी आरक्षण दिलेलं आहे। माझी अशी सरकारला विनंती राहील की सरकारने ओबीसी आरक्षणाचा फेरविचार करून मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण कसं देता येईल याकडं गांभीर्यानं पाहावं, नाहीतर या सरकारला खूप मोठ्या परिणामाला सामोरं जावं लागेल। माझी आणखीन एक अशी सूचना राहील सर्व मराठ्यांना की यापुढं अधिवेशनाच्या काळामध्ये सर्व मराठा जे आहेत महाराष्ट्रातील जवळजवळ 1.5 कोटी लोक जर जाऊन मुंबईत थांबले आणि मुंबई जर ठप्प पाडली तर या सरकारला निश्चित जाग येईल। याचा विचार सरकारने करून वेळीच सावध भूमिका घेतली पाहिजे। अतिशय सुज्ञ असा कायदेशीर मुद्दा त्यांनी मांडलेला आहे। ओबीसींची चुकीच्या पद्धतीची लोकसंख्या दाखवून ओबीसींना चुकीच्या पद्धतीनं आरक्षण दिलं गेलेलं आहे। ही ओबीसींची जनगणना करावी आणि तात्काळ मराठ्यांना आरक्षण द्यावं। याचबरोबर जर 1 कोटी 2 कोटी मराठा समाज बांधव मुंबईमध्ये जाऊन बसले आणि आर्थिक राजधानी म्हणून संबोधल्या गेलेले मुंबई जर ठप्प केली तर सरकार लगेच जागं होईल आणि मराठा समाजाला आरक्षण देईल, अशी भावना या ठिकाणी ॲडव्होकेट खराडे यांनी व्यक्त केली आहे। याचबरोबर या ठिकाणी सकल मराठा समाजाचे अजून एक बांधव दत्ता गोरे आपल्यासोबत आहेत। गोरे साहेब, या ठिकाणी जर आरक्षण सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाकडे गांभीर्यानं पाहते असं आपणास वाटतं का? जय जिजाऊ, सरकार कोणत्याही प्रकारे मराठा आरक्षणाकडे गांभीर्याने पाहत नाही। सरकारला माझी एवढी विनंती आहे की आमचे मराठा युवक अतिशय टोकाचं पाऊल उचलायला लागलेलं आहे, ते आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत। तर आमच्या मराठ्यांच्या तरुण पिढ्याच्या पिढ्या बरबाद व्हायला लागलेल्या आहेत। तरी सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन आमचा मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावावा, अन्यथा सरकारला मराठा तरुणांकडून गांभीर्य त्यांचं लक्षात घेऊन वाईट परिणाम भोगावे लागतील, हे सरकारला मी या ठिकाणी सांगू इच्छितो। सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहावं, अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही असा इशारा दत्ता गोरे यांनी दिला। याचबरोबर या ठिकाणी
तालुक्यातील काही ज्येष्ठ पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही आपण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार. ज्येष्ठ पत्रकार भारत मगर यांना विनंती आहे की मराठा समाजाला आरक्षण सरकारनं का द्यावं असं आपल्याला वाटतंय? मराठा समाजाची सुमारे 1984 पासूनची आरक्षणाची मागणी आहे. मराठा समाज हा दिवसेंदिवस जमीन त्याची कमी कमी होत जाऊन आता तो अल्पभूधारक आणि काही ठिकाणी तर भूमिहीन झालेला आहे. त्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये मुलं शिकवणं आणि त्यांना नोकऱ्या लागणं राजकीय तर मुद्दा नाहीच आहे, परंतु शिकवणं आणि याचा सुद्धा अवघड होऊन बसलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याला आरक्षणाची जरुरी आहे म्हणून तो पेटून उठलेला आहे. आता 2016 साली पण मोर्चे काढले, मात्र त्यानंतर आता जो गेली 2.5 महिन्यापासून हे जे आंदोलन चाललेलं आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि घराघरातून हे आंदोलन पेटत आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा, जास्त तुटेपर्यंत ताणू नये. याचे आमच्या नेत्यांनी सांगितलं आहे की हे आंदोलन तुम्हाला झेपणार नाही, इथून पुढं आणखी ते जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात होईल आणि ते शासनाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळं गांभीर्याने त्याचा विचार करून आरक्षण द्यावं अशी जनतेची भावना आहे आमच्या. या ठिकाणी गावगाड्यातला ग्रामीण भागातला मराठा समाज अतिशय गरीब आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि नोकरीचा प्रश्न मोठा आहे. यासाठी मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं या ठिकाणी पत्रकारांच्या भूमिका आहेत. याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी मराठा सेवा संघाचे माळशिरस तालुक्याचे सचिव आणि दैनिक लोकमतचे पत्रकार राजेंद्र मिसाळ आहेत. मला आपल्याला एक प्रश्न असा विचारावा वाटतो की ओबीसींबद्दल ज्येष्ठ नेते छगन भुजबळ जशी भूमिका घेत आहेत तसे मराठा समाजातील नेते मंडळी मराठा समाजाबाबत भूमिका घेताना दिसून येत नाहीत. गेली आपल्या मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील मुद्देसूद सरकारला मागणी करत आहेत आणि ह्या मागणी करत असताना जरांगे पाटलाची मागणी आहे की आम्हाला आमच्या समाजात 50% आतच आरक्षण द्या. आमच्या समाजात ओबीसी मुद्दा असा आहे की मराठा नेते मराठा समाजाची बाजू घेताना दिसून येत नाही. एकही नेता दिसून येत नाही, कारण एकही नेता असा दिसून येत नाही. आपण गेली 5-6 दिवसापूर्वी आमदार बबनराव शिंदे यांचंही स्टेटमेंट पाहिलं, माननीय अजित पवार साहेब यांचंही स्टेटमेंट पाहिलं, परंतु मराठा समाजाचे नेतृत्व करणारे नेते या बाबतीत कुणीही सकारात्मक वाटत नाही. परंतु गेल्या 3 दिवसापासून ज्या वेळेला त्यांना असं कळून चुकलं की ग्रामीण भागात पातळीवर मराठा समाज पेटून उठलेला आहे आणि भविष्यात 2024च्या विधानसभा आणि लोकसभेला मराठा समाज जर एका बाजूला झाला तर आपलं राजकीय या ठिकाणी अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपण बघतोय गेल्या जागोजागी मराठा समाजातील नेतृत्व करणारे आमदार असतील, खासदार असतील, हे या ठिकाणी मराठा समाजाच्या मागणीचे रेटा करत असलेले दिसत आहे. परंतु या ठिकाणी मराठा समाजातल्या नेत्यांनी मराठा समाजाची बाजू घेताना दिसून येत नाहीत. याबाबत मराठा समाज भविष्यात काय भूमिका घेईल? आता सध्या तरी मराठा समाजाचे आमदार यांची मेजॉरिटी असताना सुद्धा हे आमदार आपले 2 डगरे हात ठेवून आहेत, 2 डगरे पाय ठेवून आहेत की त्यांना मराठ्यांचं मतदानात तर त्यांच्या पाठीमागे त्यांना गृहीत धरलं आहेत. परंतु हे मराठा समाजाचे आमदार हे बघायची भूमिका घेत आहेत आणि आपण जर समजा स्पष्ट भूमिका घेतली तर आपलं भविष्यात राजकारण धोक्यात येईल अशी त्यांना नक्की शंका वाटत आहे. परंतु जर आता तुम्ही स्पष्ट भूमिका नाहीच घेतली तर तुमचं भविष्य नक्कीच वाटत येणार आहे, हे अगदी मी आवर्जून ठणकावून सांगत आहे. मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत योग्य ती भूमिका घेतली नाही तर मराठा समाजातल्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून देईल अशी ठाम भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. आरक्षणांच्या